नमस्कार, मी अश्विन बापट. फ्लॅशबॅकच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज अतिशय तुमच्या मनाचा जवळचा असा गायन प्रकार आम्ही तुमच्या भेटीला आणलेला आहे, कारण ही गाणी लागल्यावर तुम्ही निश्चित ताल धरायला लागता आणि माझी खात्री आताही जेव्हा ही गाणी कार्यक्रमामध्ये सुरू होतील तेव्हा देखील तुम्ही ताल धराल. या गायन प्रकाराबद्दल अधिक आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर. आणि हा गायन प्रकार आहे अर्थातच तुमचा आमचा लाडका असा गायन प्रकार, तो म्हणजे कव्वाली. आणि या कव्वालीबद्दल आता आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न मी सरांना तोच विचारेन की कव्वालीचा भारतात प्रवेश नेमका कधी झाला आणि त्याची वैशिष्ट्य काय सांगता येते? बघा, कौल म्हणजे सांगणे बर किंवा प्रशंसा करणे. या अरेबिक फारसी शब्दापासून कव्वाल शब्द आला. कव्वाल म्हणजे गाणारा. आणि कव्वाली हा एक गान प्रकार आहे की जे नॉर्मली समाधीच्या समोर समुदायाने हे गायन केलं जातं. त्याला कव्वाली असं म्हणतात. कव्वाली साधारण 800 ते 1000 वर्षापूर्वी प्रथम इराण नंतर अफगाणिस्तानमध्ये आली. आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीने ती हिंदुस्थानात आणली. सुफी संतांनी याचा प्रसार केला. तर या एक सरांनी जी अतिशय महत्त्वपूर्ण अशी आपल्याला माहिती सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 700 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे या कव्वालीचा. हे जेव्हा कव्वाली पोहोचलेली होती तेव्हा ती लोकप्रिय झालेली होती, मात्र त्याची नेमकी एंट्री हिंदी चित्रपटांमध्ये नेमकी कधी झाली होती त्याच्याबद्दल काय सांगा? बघा, सर्वप्रथम रेकॉर्ड्स निघाल्या. तर कव्वालीच्या सुरुवातीचे म्हणजे 20व्या शतकामध्ये बशीर कव्वाल म्हणून एक कव्वाल गायक होता, बशीर कल्लू कव्वाल. त्यांच्या रेकॉर्ड्स त्या दोन्ही मुद्रिकेवर वाजून रेडिओवरती ऐकायला मिळायच्या. 1945 मध्ये नूरजहानचा चित्रपट आला झीनत. त्या झीनत मध्ये पहिल्यांदा पडद्यावरती कव्वाली दिसली. ही कव्वाली नक्षबची कव्वाली नूरजहान, जोराबाई अंबालावाली आणि रेश्मा या तिघांनी मिळून म्हणलेली होती. मजेची गोष्ट अशी आहे की कव्वाल गायक हे पूर्वी पुरुष होते, पण सिनेमा जी कव्वाली आली झीनत मध्ये ती तिने महिलांनी गायलेली होती. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामध्ये सोलापूरची शशिकला जवळकर, शशिकला ऍक्ट्रेस, आणि श्यामा हे त्या काळात एक्स्ट्रा नट्या होत्या. त्यांनी ह्या कव्वालीत भाग घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे पहिल्या पडद्यावरचं पदार्पण त्यांचं ह्या कव्वालीतून झालेलं आहे. तर कव्वाली खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली किंवा कव्वालीने टेक ऑफ घेतला हिंदी चित्रपटांमध्ये असं कधी म्हणता येईल आपल्याला? 45 सालानंतर जेव्हा ही पहिली कव्वाली आली, झीनतची कव्वाली आल्यानंतर कव्वालीची लोकप्रियता वाढू लागली. तर त्या काळामध्ये अनेक कव्वाल उदयाला आले. बंदे हसन म्हणून कव्वाली होते. बंदे हसन होते, युसुफ आझाद, इस्माईल आझाद, त्याच्यानंतर शकीला बानू भोपाळी होती, शंकर शंभू होते, अजीज नाझा होते. यांनी कव्वालीला लोकप्रिय झाले. त्याच्यानंतर गायक, सिनेमातले गायक मोहम्मद रफी, मन्ना डे, आशा भोसले, जोराबाई अंबालावाली, शमशाद बेगम, ह्या गायक गायिका, तसेच गीतकार साई लुधियानी होते. तुमचे शेवन रिझवी म्हणून एक चांगले शायर होते. त्यांनी त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे कव्वाली लोकप्रिय करण्यासाठी. एक पिक्चर होता त्याचं नाव अल हिलाल. या अल हिलाल म्हणजे कव्वाली इतकी लोकप्रिय झाली, एका कव्वालीवरती तो संपूर्ण सिनेमा चाललेला आहे. असं म्हटलं जातं की आपल्याकडचा लोकसंगीतावर देखील या कव्वालीचा प्रभाव आहे. तर त्याच्यामध्ये कसं मग हे रिलेशन आहे, हे नातं कसं आहे? त्यांचे संबंध तर आहे. आपल्याकडे उत्तर पेशवाई नंतर तमाशा सुरू झाला. तर तमाशा हा शब्द सुद्धा उर्दू शब्द आहे. बरं. आपल्याकडे ही जी कव्वाली तुम्ही जे बघितली ती बसून गाण्याचा प्रकार आहे. कव्वाली बसून गायली जाते. आपल्याकडे तमाशामध्ये जी बैठकीची लावणी म्हणतात ती सुद्धा बसून गायली जाते. ती सुद्धा बसून गायली जाते, बैठकीची लावणी. तमाशामध्ये एक जंगी मुशायऱ्याचे सामने असतात. जंगी मुकाबला म्हणतात. तमाशामध्ये दोन ग्रुपमध्ये मुकाबला होतो. त्याच्यामध्ये सवाल जवाब असतात. तो शायर जो असतो तो कवनं लिहून देतो आणि कव्वाल लोक ते गातात. तसाच आपल्याकडे तमाशामध्ये झगडा म्हणून एक प्रकार आहे. झगड्यामध्ये शाहीर कवनं करतो, तो लिहून देतो आणि तमाशगीते गातात. असे बरेचसे. पण शेवटी लावणी हा जो प्रकार आहे किंवा तमाशा प्रकार आहे ह्याच्यामध्ये संस्कृत भाषेचं जास्ती त्याच्यात पगडा आहे. आणि ही निवळ मराठी कला आहे. लोकांचा समज हे आहे, पण ही कला जी आली ती उत्तर हिंदुस्थानात आलेली आहे. तुम्ही जर मुघल-ए-आझम त्याची जर कव्वाली बघितली तर मुघल-ए-आझम मध्ये नौशादनी बहार म्हणजे निगार सुलतानाला शमशादचा आवाज दिलाय. तर अनारकली किंवा मधुबालाला लता मंगेशकरचा आवाज दिलाय. पण कव्वाली जर आता तुम्ही ऐका, कव्वाली जर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला आलापी आणि खुलवून ते शमशादनी गाणं म्हणलंय आणि जी पोषक
निर्मिती केली आहे, पोषक अशी निर्मिती केली, वातावरण निर्मिती केली, त्याचं क्रेडिट हिला जातं, शमशादला जातं. आणि ती बाळाची जी मस्ती आहे, नखरा आहे, मिजाज आहे, तोरा आहे, ते तिने आपल्या गाण्यातून कसा व्यक्त केला बघा. या खास कार्यक्रमामध्ये इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर कव्वालीबद्दल आणखी काही खास गोष्टी आपल्याला पुराणिक सरांकडून जाणून घ्यायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. या ठिकाणी पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फ्लॅशबॅक मध्ये कव्वाली बद्दल आपण अधिक जाणून घेतोय. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर. पुराणिक सर, तुम्ही मगाशी सांगत होतात की कशा प्रकारे कव्वाली लोकप्रिय होत गेली, मात्र त्याची जी लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली, तर त्याची वेगवेगळी कारणं जर आपण बघायला गेलो तर काय सांगता येतील ती? मग कव्वाली जी चालू झाली त्याच्यामध्ये इस्लामिक कव्वालींमध्ये भक्तिभाव होता. हा भक्तिभाव कव्वालीतून केव्हा लुप्त झालाय. बर, कव्वालीला केवळ मनोरंजन यांनीच बघितलं जातं. कव्वालीला कोणते विषय व्यंजन आहेत, याच्यामध्ये संवाद आहेत, याच्यामध्ये भांडण आहे, ह्याच्यामध्ये शृंगार आहे, अनेक विविध प्रकार तुम्हाला कव्वालीचे बघायला मिळतील. एक साधना म्हणून पिक्चर होता. साधनामध्ये ती तवा गात नाही, डान्स करत नाही, म्हणून तिचे आशिक लोक आज क्यू हमसे पडदा आहे म्हणून कव्वाली गातात. बर, धर्मामध्ये तर एक गुंड आणि एक तवायफ त्यांच्यामध्ये त्यांचा वादविवाद आहे त्या कव्वालीमध्ये. असे असंख्य विषय आहेत. आता तर अशी परिस्थिती आहे की मुस्लिम संस्कृती प्रधान चित्रपटामध्ये कव्वाली असलीच पाहिजे असा अलिखित नियम झालेला आहे. तुम्ही कुठचाही पिक्चर काढता कव्वाली असलीच पाहिजे, कव्वालीला जागा ठेवतात. गेल्या काही वर्षांमध्ये, खास करून 60-70 वर्षांचा जर आपण कव्वालीतले हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रवास बघितला तर ती श्रवणीय आणि कानांना आनंद तर ती देतेच, पण ती प्रेक्षणीय देखील झाल्याचं आपल्याला दिसतं. तर या प्रवासाबद्दल काय सांगा? एक कव्वाली गायक गायिका आहेत, त्यांचा रंगीबेरंगी पेहराव, झगमगीत जॅकेट, त्याच्यामध्ये जे साथीदार आहेत त्यांचे, मग त्याच्यामध्ये हार्मोनियम वादक आहे, बुलबुल तरंग वाजवणारा वादक आहे, ढोलकवाला आहे, त्यांचा नखरा अदा, आणि त्या पर्टिक्युलरली गायिकांची ती वरती पीस लावलेली टोपी, हे असं बघताना मजा वाटते. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या कव्वालीतले उर्दू शब्द आहेत ना, त्याचा अर्थ पण आपल्याला कळत नाही, तो काय म्हणतो कळत नाही. लक्षात राहतात दोनच गोष्टी, त्यातला कर्णप्रिय रिदम आणि पिटलेल्या टाळ्या. त्या टाळ्या पिटण्याची पण एक नजाकत वेगळीच आहे बघा. कव्वाली इतर टाळ्या वाजवतात खरं, पण कव्वालीला टाळ्या त्याची एक स्टाईल आहे. कार्यक्रमाची सांगता करताना मला तुम्हाला त्या कव्वालीबद्दल विचारायचे आहे ज्याचा खरं तर उल्लेख झाल्याशिवाय कव्वालीचा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. त्या खास कव्वालीबद्दल, बरसात की रात, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? बघा, सिनेमातलं गाणं, कुठचंही गाणं हे साधारण 3 ते 5 मिनिटाचं असतं. बरसात की रात मधली जी कव्वाली आहे सगळ्यात मोठी कव्वाली. 5 गायक गायिकाने गायलेली कव्वाली आहे. मोजून याच्यामध्ये 16 कडवी आहेत. बर, या गाण्यामध्ये कथा आहे, नज्म आहे, शेर आहे, म्हणजे उर्दू साहित्याचे सगळे प्रकार आहे. वा वा. साहिर लुधियानवी याचा जो गीतकार आहे, तो आपला जसं लखनौला भूलभुलैया आहे ना, तसं तो कुठून कुठे कसा घेऊन जातो ते कळतच नाही. आपण त्याच्या अंतरांगात शिरल्याशिवाय ह्याचा ठाव लागत नाही. वा वा वा, क्या बात आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर कव्वाली नीट ऐकलीत तर ह्याच्यामध्ये राधाकृष्ण आहे, जीवनाचं तत्वज्ञान आहे, ह्याच्यामध्ये मीराची भक्ती आहे, लैला मजनू आहे, सगळे वेगवेगळे प्रकार आहे याच्यामध्ये. क्या बात आहे. आपण कार्यक्रमाची सांगता करताना सरांना धन्यवाद देऊया, इतकी सुंदर माहिती त्यांनी आपल्याला दिली. आणि जाता जाता ज्याचा उल्लेख सरांनी आता केला त्याच कव्वालीची एक खास झलक बघू. एक ही कव्वाली ऐकताना आता वास्तविक बरसात की रात मध्ये जिंदगी भर नाही भुलेगी बरसात की रात अतिशय सुंदर गाणं आहे, पण पिक्चर संपल्यानंतर थिएटर मध्ये जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा फक्त हे इश्क 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 जे स्वरच कानात गुंजत राहतात. एपिसोडची सांगता करतोय.